पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 3 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये पेट्रोल 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेल आता 93 रुपयांवर पोहोचलं। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव वाढल्याचा बसला फटका। जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ, भारतात मात्र 3.5% दरवाढ। इंधन बचत करता येईल तेवढी करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे हे आवाहन। एलपीजी पुरवठ्यासंदर्भात भारत यूएईमध्ये सामंजस्य करार, भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत होणार। भारताचा यूएई सोबत संरक्षण तंत्रज्ञान व्यापार करार। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, केंद्राकडून 12 रुपये 35 पैशांना कांदा विकत घेतला जाईल। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, फडणवीसांचा पुनरुच्चार। आंबा आणि काजू उत्पादकांचा मोर्चा निघण्याआधीच पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड, राजू शेट्टींसह हर्षवर्धन सपकाळ, महादेव जानकरांचा पोलिसांनी फरफटत नेलं, तर आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची पुढील आठवड्यामध्ये आता बैठक होणार। तटकरे पटेल यांच्याबाबत सुरू असणाऱ्या चर्चांबद्दल ही बैठक, पक्षातील कथित अंतर्गत कलहावरती चर्चा होणार असल्याची देखील माहिती। मनोज जरांगेंकडून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची घोषणा, उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये आंदोलनाची तारीख ठरणार। शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नसल्याचा जरांगेंचा आरोप। नीट पेपर फुटी प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपीला सीबीआयकडून अटक, केमिस्ट्री लेक्चरर पीव्ही कुलकर्णीला पुण्यातून अटक, तो मूळचा लातूरचा असल्याची माहिती समोर। मानखुर्दमध्ये नवीन सेंट्रल जेल उभारलं जाणार, तर घाटकोपर मानखुर्द लिंक रोड लगतची 11 एकर जागा मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द। महसूल मंत्री बावनकुळेंसह मंत्री मंगलप्रभात लोढा यांची देखील उपस्थिती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडाळी प्रकरणी दोघांना शिक्षा, जयेश पुजारी आणि अफजर पाशाला 5 वर्षांचा कारावास, तर 100 कोटींच्या खंडणीसह जीवे मारण्याची दिलेली धमकी।